हॅलो, मी आहे गीता. आज मी तुम्हाला ब्राऊन राईस पुलाव दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी घेतलं आहे सामान. हा माझ्याकडे हिरवा वाटाणा आहे. कांदे छोटे छोटे स्लाइस करून घेतले आहेत. गाजर छोटे बारीक तुकडे करून घेतले. हे माझ्याकडे मोड आलेली मटकी आहे. परत सोयाबीन आणि पनीर. ब्राऊन पुलाव राईस. सर्वप्रथम तेल ॲड करायची. माझी साधीच रेसिपी आहे. मी तेल ॲड करते. हे 2 चम्मच तेल आहे. तेल ॲड केल्यानंतर मी खडा मसाला टाकत आहे. दालचिनी, लवंग, मोठी वेलची, जास्त गरम मसाल्याचा यूज नाही करत आहे. मी पावडर पण यूज करणार आहे. जिरं तडतडल्यानंतर स्लाइस केलेला कांदा ॲड करणार आहे. हिरवी मिरची कट केलेली 2 भागांमध्ये. थोडे पनीर मी फ्राय करून घेते. या साईडला मी पनीर बॉईल करून घेते, फ्राय करून घेते. हे पनीर फ्राय करून घेते. स्मेल खूप छान येतं. तुम्ही शॅलो फ्राय करून घेते. तुम्हाला कांदा थोडा फ्राय होतो. आता माझा कांदा हा थोडासा ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय करणार आहे. त्याच्यावर पनीर शॅलो फ्राय करून घेते. हा फास्ट गॅसवरच करायचे सगळे. पनीर ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. हे फास्ट गॅसवरच पनीर ब्राऊन करून घेते. थोडा कलर चेंज होत चाललाय. बघा, आणि फ्राय जर करून घेतले ना ते अजून छान लागतात खाताना. तसे वर खाली करत राहायचं. मी इथं गरम मसाला, दालचिनी, अख्खी वेलची टाकली आहे. जास्त गरम मसाल्याचा यूज नाही केला आहे. मी त्याच्यामध्ये परत गरम मसाल्याची थोडीशी पावडर टाकणार आहे.
हा आता आपला कांदा थोडासा झाला आहे. आता मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची ठेचलेले पेस्ट टाकत आहे. इथे आपले पनीर शालो फ्राय झाले आहे. मी काढून घेते आता. छोटे छोटे पीस करून घ्यायचे. आता मी सोयाबीन फ्राय करून घेते. गॅस फास्ट करायचा. त्याच तेलामध्ये मी सोयाबीन फ्राय करून घेते. फास्ट गॅसवर करायचं आहे. हे सोयाबीन फ्राय करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचे विसरून गेलेले. आता टाकते. कधी कधी असं होतं की आपण काय काय पदार्थ विसरतो. आता मी मटर टाकणार आहे. मी ह्याच्यामध्ये टाकते. सेपरेटली फ्राय करून नाही घेते कारण ते मोठा असे आवाज करत आहे. थोडंसं ह्याच्यात मी हळद ॲड करते. आता बरं हे पण बघून घ्यायचं साईडला. आपला कांदा ब्राऊन राईस चांगले फ्राय झाले. हे सगळे आपण ही मटकी टाकते. मूग ॲड करते. गाजर बारीक केलेला. सगळ्या पदार्थाची मिक्स करून फ्राय करून घ्यायची थोडा वेळ. आता 1 चमच मीठ टाकते. दीड चमच वापरला कारण राईसमध्ये मी मीठ टाकलं नव्हतं. थोडंसं जास्त करून अर्धा चमच टाकला. आपले सोयाबीन फ्राय झाले आहेत. एका डिशमध्ये साईडला काढून घेते.
जिरा पावडर टाकते 1 चमच. एक चमच गरम मसाला टाकत आहे. माझ्याकडे ज्या व्हेजिटेबल अवेलेबल होत्या त्याच मी ॲड केल्या याच्यामध्ये. आता मी सोयाबीन ॲड करते. सोयाबीन माझ्या मुलाला खूप आवडते त्यामुळे मी सोयाबीन ॲड करत आहे. आता वास खूप सुटला आहे छानपैकी. आता मी पनीर ॲड करते. थोडंसं तेलाचं प्रमाण मी कमीच ठेवलं आहे. आता ह्या डिशवर थोडंसं मी झाकण 2 मिनिटं झाकण लावून ठेवते. तर झाकण काढते मी, चेक करते थोडंसं. आता मध्ये मी ब्राऊन राईस ॲड करते. मी बॉईल करून घेतलेला. स्मेल खूप छान येतोय. आता मी ब्राऊन राईस ॲड करते. ऑइलचं प्रमाण खूप कमी आहे. कमी ऑइलमध्येच केलं आहे सगळं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हे सगळ्यात एवढं छानपैकी मिक्स झालं आहे. अशा प्रकारे आपला ब्राऊन व्हेजिटेबल पुलाव तयार आहे. ब्राऊन राईस व्हेजिटेबल पुलाव. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.